नमस्कार, डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज सँडविच। तर व्हेज सँडविच बनवण्याकरिता सँडविच ब्रेड आणायचे, बटर घ्या आणि ते काकडी कटिंग केलेली गोल आहेत ना अनियन, मसाल्याच्या डब्यातील मसाला। सुरुवात करूया आपण सँडविच बनवायला। चला ब्रेड पासून सुरुवात करूया। हा ब्रेड घेतला आणि हा बटर घेतला। चला बटर घेतल्यानंतर बटर ब्रेडला चांगलं असं लावून घ्यायचं। वाव। आणि दुसऱ्या पण ब्रेडला याच पद्धतीने जरा बटर लावून घेऊया। दोन्ही ब्रेडला बटर लावून झालेला आहे। आपण या ब्रेडला हिरवी चटणी लावून घेऊया, कारण का आपण घरीच बनवलेली। आणि मग नंतर आपण काय करूया, यावरती आहे ना हे जे काकडीचे काप आहेत, काकडीचे काप ठेवूया। आता मग आपण यावरती अनियनचे 2 काप ठेवूया। तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर अजून 2 ठेवले तरी चालेल। 2 छोटे काप ठेवा बाजूवर। हे टोमॅटोचे काप ठेवा, त्यामध्ये ऍड करायचे आहेत। हे जरासं मीठ आहे, मीठ मसाला मीठ टाकतो आहोत। मग नंतर हा मसाला आपण त्यावरती जरासा शिवरला। तुमच्याजवळ आमचूर पावडर असेल तरी वापरली तरी चालेल। आणि ह्या बाजूला दुसरा ब्रेड आहे ना, ह्या ब्रेडवरती पण आपण जरा ही हिरवी चटणी लावून घेऊया। चटणी लावून झाल्यानंतर हा ब्रेड या सँडविच वरती ठेवायचा आहे। हे बघ, आणि हा डिश मध्ये या पद्धतीने असं ठेवायचं। चला हा कटिंग करूया। कटिंग कसं करतात ते पण मी दाखवतो। हे बघा, या पद्धतीने कटिंग करायचं। चला हे पहा, हा आहे सँडविच। बघा, या पद्धतीने आम्ही हा व्हेज सँडविच बनवलेला आहे। हा असाच कच्चा खायचा असतो। आपण ह्या ठिकाणी बाकीच्या 2 जे ब्रेडचे स्लाइस होते ना, त्याला सुद्धा बटर लावून घेतलेला आहे। त्याच्यावरती आपण टोमॅटोचे काप ठेवूया आणि मग नंतर ना काकडीचे काप ठेवूया। काकडीचे जरा 4-5 काप ठेवल्यानंतर अनियनचे काप ठेवूया। व्हेज सँडविच, व्हेज ग्रिल सँडविच बनवत आहोत। त्याच्यावरती आपण जरा मीठ शिवरायचं, थोडंसं मसाला पण जरा वरसून असं शिवरायचा। आणि मग अजून 2 पाहिजे असतील ना काकडीचे, टोमॅटोचे काप ठेवा। जी आपण चटणी बनवली ना, जरा वरून शिवरली आहे। म्हणजे ह्या वेळेला आम्ही काय केलं, ब्रेडवरती आहे ना हिरवी चटणी लावली नाही आणि मग नंतर ही वरून टाकली आहे। मग नंतर हे आपण बनवलंय। आपण हे ना सँडविच टोस्टरच्या भांड्यामध्ये सँडविच बनवायला घेऊया। म्हणजे बटर लावून घेत आहोत। म्हणजे कसं आहे, चमच्याने बटर लावलेलं समजत नाही, बटर लावलेलं आहे। आता हे दुसऱ्या बाजूने आपण बटर लावून घ्यायचं। म्हणजे सँडविचच्या ह्या भांड्याला आपण काय बटर लावून घेतलेलं आहे। अलगद आपण ह्या भांड्यामध्ये ठेवायचं। हे भांडं आहे ना, हे बघा, अलगद बंद करा। इकडे अजून एक लॉक असतो, लॉक हे केलं, हे बंद केलं। आपण हे जरा आहे ना 5-10 मिनिटं गरम करूया, 5 मिनिटं गरम करूया। जरा आहे ना या पद्धतीने जरा वेळ ठेवायचा। फ्लेम आहे ना जरा स्लोच ठेवायची आहे। तर हे बघा, गॅस फ्लेम स्लो आहे आणि गॅस फ्लेम स्लो असल्यावर एका बाजूने गरम करायचं आणि 5 मिनिटं झाल्यानंतर हे दुसऱ्या बाजूने गरम करूया। हे बघा, 1-2 मिनिट ठेवायचं तरी की नाही सँडविच आतमध्ये। आपण हे चेक करतोय मी, बघूया। हे पहा, थोडं कंप्लीट होत आलेलं आहे। हे अजून हे गरम व्हायला पाहिजे, तर आपण हे अजून जरा झाकून ठेवूया। आता दुसऱ्या बाजूने पण गरम झालंय का चेक करण्याकरिता आपण हे उघडून पाहूया। वाव, खूपच सुंदर आणि मजेदार दिसत आहे की नाही। हे भांडं गरम आहे म्हणून आपण ना एका चमच्याने हे सँडविच आहे ना डिश मध्ये काढून घ्यायचं। ऐकला आवाज? चला हे कटिंग करूया। हे सँडविच आहे ना, हे व्हेज सँडविच आहे, बिना ग्रिल केलेलं आणि हे ग्रिल केलेलं। हे कटिंग करून घेऊया। सँडविच जरा गरम आहे, सँडविच झालेलं आहे। उघडून दाखवतो मी हे सँडविच। हे पहा, हे साधं सुद्धा आपलं व्हेज सँडविच आहे। हे बघा। चला, तर हे सँडविच आपण हे याच पद्धतीने बनवायचं आणि खायचं। या भांड्यामध्ये ठेवा। हे आम्ही जरा आधीच जरा बटर लावून घेतलं आहे आणि
आणि हे सुद्धा अलगद ठेवायचं आणि मग ह्याला झाकण लावायचं वरचं सावकाश. हे सुद्धा 5-10 मिनिटं गरम करूया. सुद्धा सँडविच आपण ह्या गॅसवरती गरम करत ठेवायचं. चला हे झाकण उघडूया. चला हे थोडंसं शेकल्यावर ना जरा त्याच्यावरती जरा बटर आहे ना बटर बस बस थोडं बटर लावल्यानंतर ते झाकण बंद करा. दुसऱ्या बाजूनी शेकून आणि दुसऱ्या बाजूनी पण बटर लावून घ्या. बस एवढंच गरम करायचं, करपायला द्यायचं नाही. मग आपण हे भांडं आहे ना गॅसवरून बाहेर बाजूला केलं, थोडा वेळ तसंच ठेवलेलं. ते बघा झालंय ना क्रिस्पी. चला चांगलं असं ग्रिल झालेलं आहे. आणि मग नंतर आपण हे आहे ना चमच्यानी बाहेर काढे बाजूने हे करूया. आणि हे बघा हे आहे आम्ही बनवलेले सँडविच. विदाऊट ग्रिल केलेलं हे सँडविच आहे हे पहा. आणि हे आहे ग्रिल केलेले सँडविच. हा आहे न कापता आम्ही दाखवला आहे ग्रिल कसा करायचा. हे बघा हे आहे ना हे हा या पद्धतीने ग्रिल करायचा. आणि हा कटिंग केल्यानंतर असं पकडता नाही येणार. कटिंग केल्यानंतर कसं दिसणार तर मी आपल्याला दाखवतो. हा सँडविच कटिंग केल्यानंतर हा या पद्धतीने दिसणार. चला तर मग मित्रांनो आम्ही हे बनवलेले व्हेज सँडविच आपल्याला आवडले असतील तर कमेंट करून आम्हाला सांगा. एक लाईक करा जर आवडलं असेल तर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा.